राजेश पाटील क्षेत्ररक्षण लावलेले अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगलं कलरफुल ड्रेस मध्ये वीर तानाजी दापोडे संघ. पहिल्या चेंडूवर बिग हिट घेतलेल्या चेंडूच्या खाली कुंदन पाटील यांच्याकडून चांगला खेळ आणि पहिला फलंदाज फेल होतोय राजेश पाटील. अतिशय चांगला खेळ आपण बघितला कुंदन पाटील यांच्या माध्यमातून. मिड ऑफ वर उभे होते. चांगला वेल जज कॅच. पहिल्या चेंडूवर एक विकेट इथे घेतलेले तो राजू पाटील यांनी. मच्छिंद्र यांच्यासाठी हा चेंडू फुलटॉस डिलिव्हरी होती. चांगले क्षेत्ररक्षण. माणिक पाटील चेंडूच्या समोर होते. एका धावेने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतो. 1-1. संजय संघाचे संघनायक आहेत मंचली ट्रॅव्हलचे मालक. 2 धावा त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. 2 धावसंख्या वाढून झाली होती 3. 1-3. तर निश्चितच जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे रजनीश ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी सर्व संघांना होली चषक 2021 च्या सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून वीर तानाजी दापोडे संघाचे सूर्यकांतदादा पाटील यांच्यासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रजनीश पाटील. आपला सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद गावठी अंजूर संघाला दुसरा धक्का. निश्चितच सूर्यकांतदादा पाटील यांच्यासाठी प्रत्येक झेलला दुर्वन पाटील याच्याकडून दुर्वा त्यांचे बंधू आहेत. त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. फक्त सूर्यकांतदादा पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. संजय अजून एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती. 5 धावा 2-5. अतिशय चांगलं षटक. पहिलं षटक आतलेलं पॉवर प्लेचं राजू पाटील यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता संघाने चिंतामण पाटील यांनी. यानंतर गावदेवी पूर्णा आणि वेताळ कोपर दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. चालू सामना संपल्यानंतर आपण गावदेवी पूर्णा आणि वेताळ कोपर अशी लढत पाहणार आहोत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत मनोज पाटील. वीर तानाजी दापोडे संघाचा चालू हंगामाचा विचार केला तर मित्रांनो दमन दवरा 2021चा विजेता संघ आहे. त्याचबरोबर खासदार चषक रांजोलीचा विजेता संघ आणि पहिल्याच चेंडूवर इथे गडी बाद होतोय. निश्चितच राजू पाटील, मनोज पाटील, त्यानंतर चिंतामण पाटील, नंदो पाटील चांगली धारदार गोलंदाज आहे. वीर तानाजी दापोडे संघाच्या कोट्यामध्ये. पाहूया शेवटचे षटक कुंदन पाटील साहेब हाताळतात की मात्र अजून कुठले गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू राजू यांच्यासाठी. सतीश गेलेला आहे नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर आहे राजू. धावसंख्या थांबलेली आहे ती 5 वर. फटका खेळण्याचा प्रयत्न अपसफल ठरतोय. शॉट तडमॅनला चेंडू अडवला जातोय. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते ती 6. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 बाद 6 धावा. वीर तानाजी दापोडे क्रीडानगरीतून. मित्रांनो आपण पाहतोय होली चषक 2021 चा थरार सत्यवान पाटील यांनी डीप एक्स्ट्रा कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 2 धावा आलेले आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 8. इथे मात्र लाईन चुकीची पाहायला मिळते. पंच राजेंद्र पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉल. आमचे स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील सर आणि तिसरे पंच सुरेश गरज सर. तिन्ही पंचांचे देखील मी खूप आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. सतीश नितीन पाटील चेंडूला अडवतोय, फेकतोय. वेळ होती 2 धावा घेण्याची. 2 धावसंख्या वाढून झाली ती 11 धावा. डबल फिगर मध्ये दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करतोय तो गावदेवी अंजूर संघाचा धावफलक 3 बाद 11 धावा. चांगला चेंडू आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे ती 11. या आधीच्या सामन्यामध्ये देखील गुरुदत्त मानकुली संघाने पूर्णा संघाला 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील वीर तानाजी दापोडे संघाकडून देखील 2 षटकामध्ये 11 धावा खर्च झालेल्या आहेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सूर्यकांत दादांसाठी बघा बक्षीस लावले दुर्वा दादांनी. निश्चित त्याचा प्रत्येक झेलला 1000 रुपये. मात्र त्या संधीचं सोनं
पाहूया ते करतात का. झेल देखील जायला हवा. शॉट फाईन लेगवर आहेत. गोलंदाज चिंतामण पाहूया. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 3 ने वाढून झाली ती 14. मित्रांनो आपण पाहतोय ओली चषक 20-21 चिंतामण सतीश याच्यासाठी अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. गतीने बीट केला होता फलंदाज सतीश याला. चिंतामण वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आहे. ते मात्र चांगला फटका येतोय. निश्चितच धावकोट टप्प्याचा चेंडू होता. लेटकटचा फटका खेळले होते. चेंडू शॉट थर्डमॅन रिझनला गेला होता 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढून झाली होती 18 धावा. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉर्ट लेगला आणलेला आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. तो शॉर्ट थर्डमॅन डीप मध्ये शॉर्ट फाईन लेग चिंतामण. सतीशाच्यासाठी ऑन साईडला फटका केला. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावर समाधान. ज्ञानदेव पाटील याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 19. चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आणि ते फलंदाज स्कॉट बॅन बाद राजू बाद झालेले आहेत. लाने को झांझुराचे हौलाय झांझुरा वेताल कोपर आणि गावदेवी पूर्णा ते मात्र दांडी गुल योगेश. मी हाय कोली सोरील्या डोली रम मुंबईच्या किनारी अगो मारतीन कोली हानल्यान गोली.
एक धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दिलीप तरे हा केलपट्टीवर गेलेला आहे. चौथ्या षटकासाठी ज्ञानदेव पाटील आलेले आहे. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 21. 21 धावा. सतीश याच्यासाठी हा चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 23. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज ज्ञानदेव पाटील. समोर फलंदाज आहे तो सतीश. इथे मात्र त्रिफला उडवलेला आहे. मधली इष्टी वाकवलेली आहे सतीशाची. तेवीस धावा. चौथं षटक हे सुरू आहे. ज्ञानदेव पाटीलच्या रूपानं वीर तानाजी दापुडे संघाकडून चांगली धारदार गोलंदाजी. राजू पाटील, मनोज पाटील, चिंतामण पाटील, ज्ञानदेव पाटील. पाहूया शेवटचं षटक. हेमंत भोईर, कुंदन पाटील येत आहेत की अजून कुठला गोलंदाज. निश्चितच सूर्यकांतदादा पाटील हे देखील गोलंदाजी करू शकतील. मात्र कर्णधार कोणाच्या हातामध्ये शेवटचा चेंडू शतक हाताळण्यासाठी देतील हे देखील पाहण्यासारखं राहील. एक धाव आलेली आहे. 1 ने धावसंख्या वाढून झाली होती 24 धावा. मित्रांनो आपण पाहतोय वीर तानाजी क्रीडानगरीतून होली चषक 2021 क्रिकेटचा आजचा पहिला दिवस. 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. अतिशय चांगला क्लास फटका पाहतोय इनसाइड आउट. डेप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील. वेळ होती फलंदाजामध्ये 2 धाव पूर्ण करण्याची. दिलीप तरी यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेलं आहे 2 धावींनी. 2 ने धावसंख्या वाढून झाली होती 26. शेवटचा चेंडू शेष. गोलंदाज तयार ज्ञानदेव पाटील ओव्हर द विकेट. दिलीप याच्यासाठी चेंडूला टर्न केलेल्या ऑन साईडला हलक्या हातानं. फक्त आणि फक्त 1च धाव. चिंतामण पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 27 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नरेंद्र होतोय. नरेंद्र 5वं षटक घेऊन आलेत वीर तानाजी दापोडे संघाकडून. पाहूया दिलीप तरे आणि विजय ही बिनीची जोडी गावदेवी अंजूर संघाची खेळपट्टीवर. 27 धावा 4 षटकामध्ये बनवलेले आहेत. नरेंद्र ओव्हर द विकेटनी. पहिला चेंडू दिलीप तरेसाठी फटका फसला आणि अप्रतिम झेल. कुंदन पाटील यांच्याकडून या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपला गेलेला आहे. चांदणे पुनवेचा आयलाय गो.
अनिल पाटील गेलेले आहेत. आता मात्र विजय हा समोर आहे गोलंदाज नरेंद्र याच्या. ते मात्र एक मोठा षटकार येतोय. षटकार 12 महिन्यानं 15 दिवसाचा बसान शिमगा आयलाय ग. विजयाच्या बॅट मधून फुल टॉस डिलिव्हरी. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरे धावेच्या प्रयत्नामध्ये अनिल पाटील नव्हते. कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये. एका धावीने धावसंख्या वाढून झाली ती 34. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा झालेल्या आहेत. पुढील 2 संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. वेताल कोपर आणि गावदेवी पूर्णा. 34 धावा. इथे मात्र लाईन चुकीची. आउटसाइड लेग स्टंप. वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी लाईन खराब नरेंद्र यांच्याकडून. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 35 धावा. 35 धावसंख्या. अतिशय चांगली लाईन चेंडूला खोदून काढलेला आहे. पाहूया मिडनवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुंदन पाटील यांनी चेंडू उचलले. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज अनिल पाटील धावचीत बाद झालेत. संख्या 39 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या चेंडूवर किती धावा विजय आपल्या संघासाठी जमा करतोय आणि किती धावांचं लक्ष वीर तानाजी दापोडे या संघासमोर ठेवतोय. 39 धावा. शेवटचा चेंडू शेष नरेंद्र. अतिशय चांगला चेंडू. मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मनोज पाटील चेंडूला उचलतील. 2 धावा आणि ते फलंदाज सुरक्षित. 2 धावा आलेले आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 41. विजयासाठी 42 धावांचं लक्ष असेल वीर तानाजी दापोडे संघासमोर. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. वेताळ कोपर आणि गावदेवी पूर्णा. गावदेवी पूर्णा संघ आणि वेताळ कोपर याच्या संघनायकांनी
42 धावांचं लक्ष असेल ते वीर तानाजी दापोडे या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे वेताळ कोपर आणि गावदेवी पूर्णा. नरेंद्रदा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत वेताळ कोपर आणि गावदेवी पूर्णा. 4 षटकांचा सामना असेल कारण की दुसरा राऊंड खेळतायत. 40+ खेळाडू आहेत. 4 षटकं बरोबर आहेत. नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेक उडवला जातोय. दादा पुढे बघा, इकडे कॅमेरा आपल्या बॅक साईडला आहे, समोर उभे राहा. धन्यवाद. वेताळ कोपर आणि गावदेवी पूर्ण चापा असं म्हणणं होतं. अगेन्स्ट येतोय. वेताळ कोपर जिंकतोय. निर्णय करायचा आहे रोहित भाऊ. निर्णय फलंदाजी. धन्यवाद. बेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपण जोडी पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाची राजू पाटील आणि कुंदन पाटील. खरोखरच या संघानं चालू हंगामामध्ये 2 अजिंक्यपद पटकावलेले आहेत. दमन दौरा 2021 आणि गावदेवी रांजनोली खासदार चषक. तर शैलमाता वाल या संघाचे खेळाडू रुपेश दादा पाटील यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच 8 संघ या होली चषक 2021 मध्ये खेळत आहेत. त्या सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रुपेश पाटील. तसेच रजनीश पाटील जॉली स्पोर्ट कामतगार. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राजू पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर कुंदन पाटील. गोलंदाज आहेत मच्छिंद्र पाटील. गावदेवी अंजूर, इनको हार नहीं मंजूर. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका. चेंडू कौ कॉर्नरच्या वरून जातो 6 धावांसाठी षटकार.
थी, शाम के सिर के ऊपर से 6 रन के लिए। पहली गेंद पे छक्का जटाए यहाँ पर राजू पाटिल। चांगली दमदार सुरुवात मच्छिंद्र। गावदेवी अंजूर संघाचे सिनियर खेळाडू आहेत आणि 10 खेळाडूंचा संघ उतरलेला आहे गावदेवी अंजूर, आणि त्या अनुषंगाने एक क्षेत्ररक्षक फक्त टी शर्ट सर्कलच्या बाहेर आहे आणि ते मात्र डायरेक्ट हिट। कुंदन पाटीलला यांना वाटलं देखील होतं की हा डायरेक्ट हिट करेल क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगवरचा। त्याने निश्चितच लक्ष ठेवलं होतं की नॉन स्ट्राईकवर कुंदन पाटील आहेत। निश्चितच एक झेल टिपला होता राजेश पाटील याचा पहिलेच चेंडूवर, त्यानंतर दुसरा झेल देखील चांगला टिपला होता शिमारीच्या लगत। अतिशय चांगला चेंडू। हेमंत भोईर गेलेले आहेत। ते मात्र बॅटची कडा मारत लागली होती। निश्चितच चेंडू बॅटला ब्रश झाला होता। यष्टिरक्षक सतीश कडून थोडीशी चुकी पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर धावबाद, सिंगल, डॉट, चांगली वापशी मी तर म्हणेन मच्छिंद्र पाटील यांची। स्लिप पॉइंटवर चेंडू उचलतील गोलंदाज। एक धाव एका धावेने वीर तानाजी दापोडे संघ पोहोचतो तो 1-8। शेवटचा चेंडू शेष आहे। 10 खेळाडूंसह गावदेवी अंजूर संघ उतरले, संदीप संघामध्ये नाहीये। फुलटॉस डिलिव्हरी, चेंडूला टर्न केलेलं आहे, चेंडू जातोय सीमापार, 4 धावांसाठी चौकार। यानंतर पुढील सामना असेल वेताल कोपर आणि गावदेवी पूर्णा। 4 षटकांचा सामना आहे। नाणेफेक जिंकलेले कोपर संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पूर्णा संघाला आमंत्रित केलेले आहे। 42 धावांचं लक्ष असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1-12 धावा। विजयासाठी 24 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे। वेताल कोपर संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजीसाठी पूर्णा संघाला आमंत्रित केलेले आहे। 24 चेंडू, विजयासाठी अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत वीर तानाजी दापोडे संघाला। अनिल पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत। राजू पाटील यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते। तर मात्र फलंदाजीतून 4 चेंडूंचा सामना केले, 7 धावसंख्येवर खेळतोय। अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघतोय। बीट केला होता फलंदाज राजू पाटील यांना।
अजून एक निर्धाव चेंडू पडल्यानंतर अपेक्षित टन देखील प्राप्त करतात. अनिल पाटील हे चांगले सिनियर खेळाडू आहेत. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर रिझनकडे चेंडू गेला होता. 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण दिलीप तरे याच्याकडून. वेलकम अनिल पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. धावसंख्या 14 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 14 धावा. अतिशय चांगला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 16 धावा. 42 धावांचं लक्ष. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अनिल पाटील यांच्या रूपानं गावदेवी अंजूर. मच्छिंद्र पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 17 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. हेमंत भोईर यांच्याकडून फटका खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. दोनच धावावर समाधान. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 19. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 42 धावा बनवायचे आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघ. 1-19. अठरा चेंडू आणि अजूनही विजयासाठी 23 धावा या बनवायच्या आहेत. वीर तानाजी दापोडे या संघाला घरच्या खेळपट्टीवर 18 मध्ये 23, 12 मध्ये 19 बनवले आहेत. येणाऱ्या 18 मध्ये 23 बनवायचे आहेत. निश्चितच आमचा वेळ देखील वाचेल आणि पुढील सामने 4 षटकांचे होतील, कारण की 40+ सामने. पहिला सामना कंपल्सरी सर्वांनी 5-5 ओव्हरचा खेळलेला आहे आणि थोडीशी दमशत देखील पाहायला मिळते, कारण की ऊन देखील खूप आहे. 12 मध्ये 19 बनवले आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 23 धावा बनवायचे आहेत. राजू पाटील चांगल्या लयमध्ये, तर त्याला साथ देतो हेमंत भोईर. निश्चितच कुंदन पाटील यांना मात्र कुठलाही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. श्याम फुल टॉस डिलिव्हरी. चेंडूला ऑन साइडला फक्त आणि फक्त टर्न केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो राजू पाटील यांनी आपली विकेट गमावलेली आहे. 20 धावा. च्या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे राजू पाटील यांच्या रूपानं वीर तानाजी दापोडे संघाचा. अजूनही येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा या बनवाव्या लागतील.
ज्ञानदेव पाटील हा फलंदाजीसाठी गेलेला आहे. अतिशय चांगला चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. संजय मडवी चेंडूला उचलतोय. 2 धावा पूर्ण. दोन्ही धावसंख्या झाली ती 22 धावा. श्याम गोलंदाजी मार्गवर तयार. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावसंख्या वाढून झाली ती 28. 28 धावा झालेत. DJ सचिन याच्याकडून ज्ञानदेव पाटील याच्यासाठी बक्षीस लावलेले आहे. सलग 3 चेंडूवर 3 षटकार जर आले तर आपल्याला 1000. निश्चितच एक मारले 2 बाकी आहेत. चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू. श्याम याचा 28 धावसंख्या झालेले. 14 धावसंख्या दूर आहे. ते मात्र अजून एक षटकार. अतिशय चांगला फटका. 8 धावा दूर विजयापासून वीर तानाजी दापोडे संघ. धावसंख्या झाली ती 34. श्याम शेवटचा चेंडू. दिलीप तरे चेंडूच्या समोर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ इथं पूर्ण होतोय. धावसंख्या झाली ती 35. 12 चेंडू मध्ये 7 धावा. 12 चेंडू 7 धावेची आवश्यकता. बेचाळीस धावांचं लक्ष्य. 35 धावा बनवल्यात 18 चेंडू मध्ये. दिलीप तरे होतोय. फुलटॉस डिलिव्हरी. चांगले क्षेत्ररक्षण विजय याच्या मार्फत आणि फलंदाज धावचेत बाद हेमंत भोईर. 11 चेंडू 6 धावेची गरज. नरेंद्र सरगमचा फाबा आईलाय ना आई तुझा डोंग. तोलून 5 धावा देत
धावांची खेळी साकारली. वीर तानाजी दापोडे संघाचा राजू पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. राजू पाटील आपण यायचं आहे. यानंतर आपण लगेच सामना पाहणार आहोत शेलूमाता वॉल आणि वीर तानाजी दापोडे. दापोडे संघाने कुठेही जाऊ नका. त्यानंतर ओले आणि मानकुली, सारंगाव आणि अंजूर